सकाळी जयंती माते मंदिरात पोहोचलो. तिथे माकडांचा एवढा वावर होता की जर चुकून दरवाजा उघडा राहिला तर ते आत येऊन हातातले हिसकावून घेऊन जातात. नाश्ता केला, पुन्हा चालायला सुरुवात केली. पुढचा टप्पा होता पामाखेड. तिथून 22 किलोमीटर जंगलातनं एकटं जायचं आहे. म्हणून मंदिरातल्या पुजाऱ्याने एकदा विचारलं, पण लगेच पुढं म्हटले, बीच में ना कोई आश्रम मिलेगा, ना मंदिर, ना पाणी. सुबह जल्दी निकलो और दोपहर तक पोहोच जाओ. या शब्दांनी मनात थोडी भीती निर्माण झाली. सुरुवातीला रस्ता ठीक होता, पण जसं जंगलात आत जात होतो तशी शांतता वाढत होती. मागून अचानक कसला तरी आवाज आला, म्हणून मागे वळून बघितलं. कदाचित एखादा प्राणी असेल, पण मन काही शांत होत नव्हतं. 2 दिवसापूर्वी एक विचित्र घटना घडली होती. एक ससा पळत होता आणि त्याचा पाठलाग करत एक रानमांजर माझ्या अचानक पायाजवळून गेलं. त्याच्याबरोबर अजून एक रानमांजर होतं. सेम बिबट्याचाच फास व्हावा असे ते पळत होते. थोड्या वेळाने पाण्याचा साठा दिसला. समोर एक झाडाखाली मारुतीची मूर्ती होती. निर्जन जंगलात मारुतीची मूर्ती बघून जरा मनाला आधार आला. आता पुन्हा जंगल रोड सुरू झाला होता. एक बोर्ड दिसला, लक्कडकोटची झाडी. पण इथं याच्यावरती किलोमीटर मेन्शन नव्हतं, त्यामुळे लक्षात नाही आलं की पुढे आता किती किलोमीटर. अंदाज लावला एक 8 किलोमीटरचा आणि निघालो. आजूबाजूला पाण्याची डबकी होती. नक्कीच इथं जंगली प्राणी पाणी प्यायलेत असतील. आजूबाजूला फक्त वाऱ्याचा आवाज, पूर्ण शांतता. बॅगेच्या वजनाने खांदे दुखत होते, पण थांबणं शक्य नव्हतं. कारण थांबलो तर अंधार पडेल, आणि अंधार पडून या जंगलात चालणार नाही. नजर अचानक जमिनीवर गेली. मातीत एक ठसे उमटलेले दिसले. जरा जवळनं बघितल्यावर लक्षात आलं ते ठसे वाघाचे आहेत. काही वेळापूर्वीच तो इथून गेला आहे. मागे वळून बघितलं तर सुनसान रोड. 18 किलोमीटर पुढं आलो होतो. तर मी आता 4 किलोमीटरसाठी थांबणं शक्य नाही. त्या क्षणी मोठ्या नर्मदेवर केलं आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. परिक्रमेतला तुमचा असा एखादा अनुभव मला नक्की कमेंट करून सांगा. नर्मदे हर.